नमस्कार, मी इक्बाल रेटरेकर. सकलम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ठळक बातम्या. देशभरातील विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळं सर्वसामान्यांच्या बरोबरच मंत्री आणि खासदार आमदारांना देखील मोठा मनस्ताप. विमानसेवेसाठी एक अग्रगण्य नाव म्हणून अनेक वेळा इंडिगो एअरलाईनचा उल्लेख केला जातो. मात्र इंडिगो एअरलाईनची सेवा विस्कळीत झाल्याने देशभरातील विमानसेवेचा मोठा बोजवारा उडाला आहे. इंडिगोचा हा घोळ आणखी वाढत जाताना दिसत आहे. काही ग्राहकांना स्वतःहून तुमचे विमान रद्द झाल्याचे कंपनीमार्फत कळवले जात आहे. त्याच प्रवाशांना पुन्हा तुमचे विमान कोणत्या वेळेला उड्डाण करेल याबाबत माहिती देणारे मेसेज जात आहेत. त्यामुळे हा घोळ वाढताना दिसत आहे. याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या बरोबरच राज्यातील मंत्री, त्याचबरोबर आमदार आणि खासदारांना देखील बसला आहे. जवळपास 2300 विमान उड्डाणे इंडिगो कंपनीमार्फत दिवसाकाठी देशात आणि परदेशात केली जातात. त्यातील 1000 विमान उड्डाणे एकाच दिवसात रद्द झाली आहेत. इंडिगो विमानसेवा विस्कळीत होण्यामागचं कारण समजून घेताना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांसाठी जे नवीन वेळापत्रक 1 नोव्हेंबरपासून लागू केले होते त्याची अंमलबजावणी फसल्यामुळे कंपनीची सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान या विमानसेवा विस्कळीत होण्याचा मोठा फटका खासदार आणि आमदारांना देखील बसला आहे. यावर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेतही आम्ही हा मुद्दा उचलला असल्याचं त्यांनी म्हटलंय. सरकारने याबाबत संसदेत उत्तर दिले पाहिजे. इंडिगोकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. भारत सरकारने इंडिगोसारख्या 5 एअरलाईन्स केल्या पाहिजेत, ज्यामध्ये एकाकडे असा कोणताही कंट्रोल राहता कामा नये. पैशांचेही नुकसान झाले आणि प्रवाशांचेही हाल झाले. याची एक चौकशी लावण्यात यावी. इंडिगोचं नक्की झाले काय आणि त्याला जबाबदार कोण, असा सवालही खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. तर खासदार अमोल कोल्हे यांनी देशांतर्गत विमानसेवेच्या सावळ्या गोंधळामुळे फ्लाईटला 2 तास उशीर आणि मग 3 तासांनी फ्लाईट कॅन्सल झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 3 तासांनी फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप आहेच. इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती. यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच, अशा तीव्र प्रतिक्रिया खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान हे दोन्ही खासदार विमानतळावर विमानाच्या प्रतीक्षेत तब्बल 3 तास थांबून होते, अशी माहितीही समोर आली आहे. दरम्यान आजच्या बातमीपत्रात आपण एक विशेष वृत्त पाहणार आहोत. ते म्हणजे राधा म्हैशीची. या म्हैशीची उंची 2 फूट 8 इंच असून ती जगातील सर्वात छोटी म्हैस ठरली आहे. तिचे नाव गिनीज बुकात नोंद झाले आहे. तर पाहूयात सविस्तर वृत्तांत. उत्तम जातीच्या म्हैशींची किंमत 50,000 रुपयेपासून ते 2.5 लाख रुपयेपर्यंत असते. असे असताना एखाद्या म्हैशीला 50 लाख रुपयांची मागणी येत असेल तर त्यामध्ये असे काय वेगळे वैशिष्ट्य असू शकेल? होय, अशी एक म्हैस आहे. तिच्या मालकाने प्रेमाने तिचं नाव राधा असं ठेवलं आहे. राधाचं वैशिष्ट्य म्हणजे तिची उंची केवळ 2 फूट 8 इंच आहे. साधारणपणे एका म्हैशीची उंची ही 5 ते 5.5 फूट उंचीपर्यंत असते. खरं तर राधा म्हैशीची उंची 2 फूट 8 इंच असणे हेच तिचे एक वेगळंपण ठरलं आहे. असं म्हणतात ना, उंची लहान पण कीर्ती महान. राधाची कीर्ती, लोकप्रियता इतकी वाढली आहे की तिला पाहायला अगदी लांबून लोक येतात. वेगवेगळ्या प्रदर्शनामध्ये राधा सहभागी होत असते. खास तिला पाहायला म्हणून लोक गर्दी करतात. राधा जन्माला आली, परंतु काही वर्षांनी तिची उंची वाढत नाही हे लक्षात आलं. परंतु राधाच्या मालकांनी तिचं चांगल्या पद्धतीने पालनपोषण केले. आज ती त्या घरची लक्ष्मी बनली आहे. राधाचे हे वैशिष्ट्य पाहून तिला बाजारपेठेत 50 लाख रुपयेपर्यंत मागणी होते. राधाच्या या कमी उंचीच्या वैशिष्ट्यपणामुळेच तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. जगातील उंचीने सर्वात लहान म्हैस बनली आहे. पाहूया राधाचा खास रिपोर्ट. सातारा जिल्ह्यातील मलवडी येथील राधा नावाची म्हैस सतेज कृषी प्रदर्शनमध्ये सहभागी झालेली आहे, जिची उंची 2 फूट 8 इंच आहे. आणि ही म्हैस कृषी प्रदर्शनाचं एक आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. त्याचे मालक आहेत आपल्यासोबत. ते काय सांगतात या म्हशीबद्दल आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. काय सांगा? नमस्कार, मी अनिकेत त्रिंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. तर आत्ताच आपल्या राधाने एक जागतिक विश्वविक्रम केला. त्यामुळे तिचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात छोटी म्हैस असे रेकॉर्ड झालेलं आहे. त्याचबरोबर हिचे विशेष म्हणजे जी उंची 2 फूट 8 इंच. राधाची उंची अशी होण्यामागे काय कारण आहे? त्याला एक तांत्रिक कारण काय सांगाल? कारण 2 फूट 8 इंच म्हणजे गिनीज बुकमध्ये याची नोंद झालेली आहे.
कसं असतंय एखाद्याच्या घरी छोटं कसं माणूस जन्मतं त्यासारखी जर राधा आहे. पण राधाचा विशेष म्हणजे काय झालेला आहे, आत्तापर्यंत एवढ्या कमी उंचीची म्हैस तुम्हाला अख्या देशात जगभरात कुठं बघा भेटणार नाही. ते आपल्याच घरी जन्मलेलं आहे, आपल्या घरची लक्ष्मी. पण आमच्या वडिलांचं असं इच्छा होते की आता कसं झालं कमी उंचीची आहे, पण जर आम्हाला कुठल्या परिसरात जरी जाण्याची संधी भेटली नसती तर आम्ही घरची लक्ष्मी आहे म्हणून असं तिला सांभाळणार होतो. सोलापूरमध्ये आपण संधी भेटली की मग त्यानंतर मग असे प्रदर्शन भेटत गेले आपल्यासमोर एक ना एक. राधाचं खाद्य काय म्हणजे दिवसाला काही खाद्य खात असते? राधाला विषय म्हणजे काय, नॉर्मल म्हणजे सारखंच आहे. तिला मक्काचा भुसा, मक्काचं पीठ, शेंगदाणा पीठ हे खोराकामध्ये दिलं जाते. त्याबरोबर मक्का असून द्या, कडवं असून द्या, डोंगराचं गहू ती चरायला पण जाते डोंगराला. विषय म्हणजे काय नॉर्मल म्हणजे सारखीच आहे. विशेष याची म्हणजे काही लोकांनी याची मागणी देखील केली होती काय, कारण खरेदी करण्यासाठी राधाची म्हणजे अगदी आम्ही पाहिले की 50 लाखापर्यंत याची मागणी झाली होती राधाची. सुरुवातीला जे आपलं सोलापूरमध्ये प्रदर्शन झालं त्या ठिकाणी आपल्याला 5 लाखापर्यंत मागणी आली. पण असं कसं लय झालं, मला गावात मंदिरला 5 लाखाला मागतील म्हैस, दुधाची तेवढी येत नाही, माग तू इकडून टाक. मग कसं झालं, माझ्या डोक्यात होतं कसं आहे हे आपल्याकडे युनिक पीस आहे. हो तिथं आपलं शेतकरी आहे, आपण शेतकऱ्यांनी जर आपण पैसा नुसता विचार करत बसता युनिक गोष्ट दुनिया पुढे मारण्याची संधी जी सोडली असती, त्यासाठी मी ती डोक्यात होतं. माझं काय झालं तर विकायचं नाही आपलं. मग सुरुवातीपासून 5 अशी जसं प्रदर्शन जाऊ आम्ही कर्नाटकमध्ये गेलो, तर परभणी या ठिकाणी गेलो, त्यानंतर आत्तापर्यंत 50 लाखापर्यंत मागणी झालेलं आहे. अगदीच म्हटलं तर शेतकरी म्हैस पाळतात, हे दुधासाठी पाळत असतात. राधा दूध देते काय? कसं झालं तिथं आपण ब्रीडिंग केलेलं नाही. जेव्हा डॉक्टरांच्या म्हणण्याने जर व्यवस्थित ब्रीडिंग झालं, सक्सेस होत असेल किंवा जीवाला काय धोका नसेल तेव्हा आम्ही त्याचा विचार करू ब्रीडिंग करण्याचा. टीईटी सक्तीविरोधात शुक्रवारी शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला होता. मात्र हा मोर्चा म्हणजे आंदोलन शिक्षकांचं आणि पेरणी विधान परिषदेची ठरलं आहे. दरम्यान टीईटी सक्तीविरोधात शुक्रवारी शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला होता. या मोर्चात शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्यासह शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदारसाठी इच्छुक असलेले अनेक नेते मोर्चात सहभागी झाले होते. त्यामुळे हा मोर्चा म्हणजे आंदोलन शिक्षकांचे आणि पेरणी विधान परिषदेची ठरली आहे. शिक्षकांसाठी टीईटी अट रद्द करावी, गट मान्यतेसाठीचा GR रद्द करावा आणि जुने मानके लागू करावीत यासह शिक्षकांच्या इतर विविध मागण्याकरिता हा मोर्चा काढण्यात आला होता. शिक्षकांच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आगामी पदवीधर निवडणुकीसाठी इच्छुक असणारे दादा लाड, भैया माने, विजयसिंह माने आणि शरद लाड उपस्थित होते. दरम्यान शरद लाड हे पुणे पदवीधरमधून आमदार असलेले अरुण लाड यांचे चिरंजीव आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निष्ठावान नेते असून ते माजी मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून आमदार अरुण लाड मानले जातात. मात्र आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांनी भाजपशी घरोबा केला आहे. काही दिवसापूर्वीच शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची पुणे पदवीधरमधून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे टीईटी विरोधातील शिक्षकांचा हा मोर्चा कोल्हापुरात असूनही आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांचीही या मोर्चासाठी ठळक उपस्थिती दिसली. तर दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक भैया माने हे देखील या मोर्चात सहभागी झाले होते. भैया माने यांनी पदवीधर आमदारसाठी तयारी सुरू केली आहे. शिक्षक नेते दादा लाड हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. डिसेंबर 2020मध्ये पुणे शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर यांनी बाजी मारली होती. यावेळी माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीच्या काळात शिक्षक नेते दादा लाड हे देखील शिक्षक आमदार निवडणुकीसाठी आग्रही होते. मात्र विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पक्षश्रेष्ठींच्याकडे सुचवल्यानुसार दादा लाड यांच्याऐवजी त्यावेळी जयंत आसगावकर यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र यावेळी शिक्षक नेते दादा लाड हे देखील पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे या शिक्षक मोर्चात त्यांचीही विशेष उपस्थिती जाणवली. मात्र या सर्व घडामोडी पाहता शिक्षकांचा टीईटी सक्तीविरोधात मोर्चा असला तरी नेत्यांची पेरणी मात्र विधान परिषदेची पाहायला मिळाली. त्यामुळे शिक्षकांचा हा मोर्चा चांगलाच चर्चेत आला आहे. धन्यवाद.